मित्रांनो, ठिपक्यांची रांगोळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शशांक एकटाच उदास बसलेला असतो. तेवढ्यातच त्याला घरून फोन येतो. तेव्हा तो मनात विचार करतो, मी हा फोन उचलणार नाही. सर्वांच्या नजरेमध्ये आता मी पडलो आहे. घरात मला राहायचं नाही. मी हा देश सोडून जाणारच. इकडे सुवर्णा कुकीला विचारते, कुकी भाऊजी, शशांकने फोन उचलला की नाही? तेव्हा कुकी सांगतो, फोन उचलला नाही. आता मी त्यालाच उचलतो आणि इकडे घेऊन येतो. तर अंजली डॉक्टर कौशिकांना बोलते, यांना धड माहीत पण नाही शशांक कुठे गेला आहे आणि हे उचलून कसे तरी आणणार. तर कुकी बोलतो की ह्यामध्ये बोलल्याच कसंही मी शशांकला तर हाताच्या फोडाप्रमाणे लहानपणापासून जपला आहे. तो नाराज असला, निराश असला ना, मला माहीत आहे तो नक्की कुठे जातो. त्यामुळे मी आता त्याला घेऊनच येतो. तुम्ही पाहत राहा. त्यावर अंजली बोलते, हा तुमचा पुतण्या आहे हे मला माहीत आहे. मला माहीत असूनही त्याला खोटा फोन का केला? तेव्हा अप्पू मध्येच बोलते की कुकीने माझ्यासाठी फोन केला होता. तू यामध्ये पडू नकोस. बाब्या त्या कुकीला बोलतात की तू कुणाकडेही लक्ष न देता पहिल्यांदा शशांकला घेऊन ये. तेव्हा कुकी जायला निघतो तर अंजली मध्येच त्याला अडवते आणि कशावरून शशांक यूएसला गेला नसेल असं त्याला बोलते. हे ऐकून मात्र सर्वजण खूप घाबरतात. तेव्हा कुकी अंजलीला चांगलंच सुनावतं. डॉक्टर कौशिक अंजलीला सांगतात, तू जरा शांत बस. अंजली बोलायची काही थांबत नाही. तेव्हा कुकी अंजलीचा चांगलंच माज उतरवून तिला गप्प करतो. तर अंजली पुन्हा बोलते, कुठल्या सर्कशीमध्ये माझ्या मुलीला पाठवलं आहे काय माहीत. हे ऐकून मात्र सर्वांना खूप वाईट वाटतं. अप्पूला खूप वाईट वाटतं. ती अंजलीला सुनावते, तू माझ्या सासरकडील लोकांना अजिबात सर्कस म्हणू शकत नाही. अंजली अप्पूला विचारते, का नाही म्हणायचं? ही सर्व सर्कस आहे आणि ह्या सर्कसीमधले सर्वजण जोकर आहेत. म्हणूनच तो मुलगा ह्या सर्वांना कंटाळून बाहेर गेला असेल. तेव्हा अप्पू अचानक खूप रडू लागते. तर सुमी तिला शांत करते. सर्वजण अप्पूची खूप काळजी करत असतात. अप्पू बोलते, खडूस खरंच यूएसला गेला नसेल ना? सर्वजण तिला समजावतात की आपला शशांक असं कधीही करणार नाही. मानसी बोलते, शशांक भाऊजी तुला घेतल्याशिवाय कुठेही जाणार नाहीत. तर अंजली मध्येच पचकते, शशांकने अप्पूला पण इथून घेऊन जाण्याची त्याला लवकर बुद्धी येऊ दे. अप्पू अंजली समोर हात जोडते आणि तिला घरातून बाहेर जायला सांगते व बोलते की तू इथे आहे म्हणूनच खडूस घरात येत नसेल आणि खडूस आणि मी हे घर सोडून कुठेही जाणार नाही आहोत असं ती स्पष्टपणे अंजलीला सांगून तिला तोंडावर पाडते. तर माईंना खूप अभिमान वाटतो. अप्पूचं माई कौतुक करत असतात आणि अंजलीला सांगतात, अप्पू आमच्याशी किती एकरूप झाली आहे तेवढं तरी पहा. अप्पू सर्वांना तिच्या मनातील भीती बोलून दाखवते. जेव्हा घराबाहेर पडले होते तेव्हा माझा ॲक्सिडेंट झाला होता. तसाही खडूसचा झाला नसेल ना, या विचाराने ती खूप टेन्शनमध्ये येते. सर्वजण अप्पूला समजावत असतात, असं काही एक होणार नाही. तू शशांकची एवढी काळजी करू नको. अप्पू अजूनच रडू लागते. तर डॉक्टर कौशिक बोलतात, बाळा असं वेडवाकडं कधीही बोलायचं नाही. त्यानंतर अप्पूच्या काळजीपोटी कुकी पुन्हा शशांकला फोन करतो. इकडे शशांक विचार करतो, जोपर्यंत मी फोन उचलत नाही तोपर्यंत लोक असेच त्रास देत राहणार. या विचाराने तो फोन उचलतो. कुकी अगोदर काही बोलत नाही. त्यानंतर तो सांगतो की घरी निघून ये. शशांक बोलतो, माझी एवढी काळजी करण्याची गरज नाही. मी आहे तेथे बरं आहे. कुकीला टेन्शन येतं. तेव्हा कुकी सांगतो, पटकन तू घरी निघून ये. सर्वजण तुझी काळजी करत आहेत. परंतु शशांक काही न ऐकता फोन ठेवतो. तेव्हा माई आनंदातच सर्वांना सांगतात, शशांकने फोन उचलला याचा अर्थ त्याचा राग निवळला आहे. तेव्हा सर्वजण खूप खुश होतात. तर कुकी सर्वांना सांगतो, आता मी शशांकचा कान पकडून त्याला घरी घेऊन येतो. अप्पू आग्रह करते, कुकी मला पण तुझ्याबरोबर यायचं आहे. मला खडूसला भेटायचं आहे. तेव्हा सर्वजण अप्पूला जाण्याची परमिशन देतात. तेव्हा सर्व कुकी गँग शशांकजवळ येतात. तर शशांक खूप अस्वस्थ होतो. शशांक अगोदर कुणाकडे लक्ष देत नाही. तेव्हा तो जागेवरून उठतो. तर कुकी त्याला प्रेमाने जवळ घेतो आणि घट्ट मिठी मारतो. परंतु शशांकचा मूड एवढा काही चांगला होत नाही. परंतु दोघांमधील थोडा अबोला मिटतो. तेव्हा शशांक सांगतो, मला तुमच्याशी बोलायची अजिबात इच्छा नाही. मला एकटं सोडा. तेव्हा कुकी बोलतो, आम्ही आयुष्यात तुला कधीच एकटं सोडणार नाही. तर सुमी आणि अप्पू त्याच्या काळजीपोटी त्याला बोलत असतात की किती फोन केले तरीही तू एकही फोन उचलला नाहीस. सर्वजण कुकीला बोलत असतात की आता घरी चल. तर शशांक स्वतःला दोष देत असतो आणि काही पण बोलून सर्वांना येण्यासाठी नकार देत असतो. तर अमेय त्याची गंमत करतो आणि विचारतो, तुझी बॅग पण इथे घेऊन येऊ का? कारण तुझी फ्लाईट अमेरिकेला जाण्याची इथूनच असेल.
तेव्हा सुमी सांगते त्यात अप्पूने रडून रडून खूप गोंधळ घातला आहे. आता माई आणि आई दोघीही पण घरी रडून खूप मोठा गोंधळ घालतील. तू लवकर घरी चल असं ती शशांकला बोलते. तेव्हा शशांक पुन्हा येण्यासाठी नकारच देतो. अप्पू सुमीला बोलते की याला काय फरक पडतो कोणी रडो, कोणी जगो किंवा कोणी मरो, कारण याला असंच वाटतं की त्याने एकट्याने राहावं. ती खूप मोठ्याने बोलत असते आणि ओरडत किंचाळत असते. तेव्हा शशांक अप्पूला सांगतो आपण गार्डनमध्ये आहोत याचं भान ठेव, मोठ्याने ओरडू नकोस. तेवढ्यात निखिल तेथे येतो आणि शशांक समोर हात जोडून एकदाचा सापडला असं बोलतो. तर अमेय बोलतो शशांक आता अगोदर घरी चल, कारण 2 दिवस डोक्याला खूप ताप झाला आहे, सर्व काही व्यवस्थित नाही. तर निखिल सुमीला मध्येच बोलतो की लग्न झाल्यापासून माझा खूप मानसिक छळ आत्तापर्यंत आणि काल झाला आहे. शशांक मध्येच विचारतो तुमचा हा मानसिक छळ मी केला आहे का? तेव्हा कुकी शशांकला समजावत असतो. तर कुकी सांगतो की शशांकला समजावतो की सर्व राग आता दूर कर आणि आपण पुन्हा पहिल्यासारखे राहू. सर्वांना सांगतो माझी ट्रान्सफर पुण्यामध्ये झाली आहे. हे ऐकून सर्वांना धक्का बसतो. तर सुमी सांगते की आता तुमच्या दोघांमधील गैरसमज दूर झाले, मग तू ट्रान्सफर ऑर्डर का स्वीकारली? शशांकही कुकीला चाव विचारतो. मी सांगतो की अगोदर तू रिझाईन मारून टाक, कारण तुला पुण्याला जायची काही एक गरज नाही आणि तशी वेळ आली तर मी तुझा सर्व खर्च उचलेल, तू टेन्शन घेऊ नको असं शशांक कुकीला समजावतो. तेव्हा कुकी बोलतो तू हे बोलला ना तेच माझ्यासाठी खूप झालं. तेव्हा मानसी शशांकला बोलते आता तुमच्यामधील अबोला मिटवा आणि घरी चला, कारण सर्वांना खूप भूक लागली आहे. त्यात बिचारी अप्पू तुझ्यासाठी इथे लंगडत आली आहे. तेव्हा निखिल बोलतो साले साहेब आता चलायचं का? तेव्हा शशांक सांगतो मी एका अटीवरच घरी येणार. अप्पू शशांकला बोलते तुझ्या अटी वगैरे बाजूला ठेव आणि तू इथेच झोप. तेव्हा शशांक सांगतो हो ठीक आहे, मी इथे झोपतो, परंतु तुला घरी झोप लागेल का माझ्याशिवाय? तेव्हा कुकी बोलतो जर शशांक इथेच झोपला तर तुला टेडी कुठून मिळणार? तुला टेडीशिवाय तर झोप येत नाही. सर्वजण अप्पूवर हसत असतात. तेव्हा शशांक कुकीकडून प्रॉमिस घेतो कितीही भांडण झालं तरी घर सोडायची भाषा करायची नाही. त्यासाठी कुकी तयार होतो. कुकीचा हा निर्णय ऐकून सर्वजण खूप खुश होते. सुमी बोलते आता आपण सेलिब्रेशन करूयात, जाताना घरी गरम गरम सामोसे घेऊन जाऊ. तेव्हा अप्पू बोलते हो जंगी सेलिब्रेशन तर झालंच पाहिजे. तेव्हा अप्पू खर्च वाढवेल या भीतीने शशांक बोलतो की नको सामोसेच ठीक आहेत. निखिल मध्येच बोलतो 2 दिवस या माणसाने डोक्याला खूप ताप दिला आहे. तेव्हा सर्वजण निखिलला शांत बसवतात. अप्पू खूप लाडात येते आणि सर्वांना सांगते की यामध्ये काहीतरी चांगल्या गोष्टी पण झाल्या आहेत. ॲक्सिडेंट झाला तेव्हा खडूसने माझी खूप काळजी घेतली, मला ते खूप आवडलं आणि कुकी जेव्हा चिडून निघून गेला ना, खडूसने मला छान प्रकारे समजावलं, माझी खूप काळजी घेतली. तेव्हा शशांक अप्पूला शांत करतो आणि बोलतो अशा खाजगी गोष्टी लोकांसमोर सांगायच्या नसतात. कुकी शशांकची गंमत करतो आणि तुझं प्रेमळ रूप अप्पूकडून कौतुक करून घेऊ दे असं बोलतो. तर निखिल लाडातच बोलतो की अप्पू पुढे काय झालं ते आम्हाला सांग. हा भांडला नाही मग त्याने तुझ्यावर प्रेम केलं का? तेव्हा अप्पू खूप लाडात येते आणि प्रेमानेच हो बोलते. शशांक तिच्याकडे प्रेमाने पाहत राहतो. मित्रांनो पुढील भागामध्ये अप्पू शशांकचा हात धरते आणि त्याला सांगते इथून पुढे मी तुझं सर्व ऐकणार, खूप अभ्यास पण करणार. शशांक तिच्यावर फिदा होतो. तर अप्पू बोलते परंतु एक अट आहे, तू फॉरेनला जाऊ नकोस. हे ऐकल्यावर मात्र शशांक खूप हसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.